Amit, just show me the books available here. Yes, yes, yes. He, these are all English section आहे हा. आणि यू कॅन सी की हे जे योगानंदजींचा फेस असलेलं सेक्शन आहे ना, ते त्यांचे कलेक्शन आहे. हाऊ टू बी लव्ह अँड बी लव्ह, हाऊ टू फेस लाईफ चॅलेंजेस, हाऊ टू अचीव ग्लोईंग हेल्थ अँड व्हायटॅलिटी, हाऊ टू लिव्ह विदाउट फिअर, कर्मा अँड इन्कार्नेशन ऑफ कोर्स, आणि देन हाऊ टू हॅव करेज, कामनेस, कॉन्फिडन्स. हे त्यांच्याच शिकवणीतले त्यांचे शब्द आणि त्या टॉपिकवर त्यांनी बोललेले, त्यांनी कव्हर केले. ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी हे तर क्लासिक आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर स्पिरिच्युअल बुक. ही जी पुस्तकं पाहतोय आपण, ही स्वामी क्रियानंदजींनी लिहिलेली आहेत. ती त्यांनी पण स्क्रिप्चरवर क्रियानंद म्हणजे हे. हे स्वामी क्रियानंदांचा फोटो आहे. डायरेक्ट डिसायपल योगानंदाजींचे. इसेन्स ऑफ भगवद्गीता, डिमिस्टिफाईंग पतंजली, राजयोग, आणि त्यांनी पण स्वतःची एक बायोग्राफी लिहिली आहे जे न्यू पाथ म्हणून आहे. अ व्हेरी ब्युटिफुल बुक. त्याच्यामध्ये ते त्यांचं जे इंटरॅक्शन होतं योगानंदाजींबरोबर ते पण पाठवतात. ॲक्च्युली त्यांनी मोर दॅन 140 बुक्स लिहिली आहेत. वेगवेगळ्या आस्पेक्ट्सवर कव्हर केलेलं आहे. लिव्हिंग वाईसली लिव्हिंग वेल झालं, अफर्मेशन्स, सेल्फ हिलिंगसाठी अफर्मेशन्स लिहिलेली आहे. हे परमहंस योगानंदजींचं अफर्मेशनचं पुस्तक आहे. सिक्रेट ऑफ सक्सेस, लिडरशिप, सिक्रेट्स ऑफ मेडिटेशन, इनर पीस, इंट्युएशन. मला सर्वात इंटरेस्टिंग पुस्तकाचं नाव कुठलं माहितीये? आणि हे ह्याच्यामध्ये ते पण सांगतात न्यू अप्रोच ऑफ रिनन्सिएशन, कारण इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बुक आमच्या पासपर्यंत पण. ओके. कारण त्याच्यामध्ये पण ते सांगतात प्रायमरीली काय की साधू म्हणजे कोण, तुम्ही आणि मी साधू. आणि रिनाऊन्स काय करायचं, तर गडबड जे करतो तुमच्या आयुष्याच्या एक्सपिरियन्ससाठी. त्याच्यामध्ये पुष्कळ टेक्निक पण दिसतात. साईज बघा त्या पुस्तकाचा, पण त्या छोट्याशा पुस्तकामध्ये असे साधारणपणे 10-15 टेक्निक, हाऊ टू बी इगो डिटेक्टिव्ह, आणि त्याचे काही काही एक्झाम्पल देतात की म्हणतात की अरे हे कसं शक्य आहे. म्हणतात की ज्याला शक्य वाटत नाही तो प्रॉब्लेम मेकर आहे. असं काहीतरी मग आपल्या ऊर्जा शोधायच्या आणि काढायचं एकदम. ज्याला आय वुड लव्ह टू टेक दिस बाय दिस बुक. Absolutely, या साधूज विमान किती 100 रुपीज आहे? हो हो हो. Okay. आणि ही जी वरची काही सेक्शन आहेत ही सध्याचे जे स्वामी क्रियानंदाजींना पण शरीर सोडलं 2013 मध्ये. त्याच्यानंतर जे त्यांचे स्पिरिच्युअल डिरेक्टर्स आहेत, त्यांचे सक्सेसर आहेत स्वामी ज्योतिष आणि स्वामी देवी, त्यांनी लिहिलेले ब्लॉग्सचं कलेक्शन आहे. टच ऑफ डिवाइन विस्डम, ओके, हे का? टच ऑफ पीस, टच ऑफ लाईट, टच ऑफ जॉय. आणि त्याच्या सिरीजचं लेटेस्ट जे रिलेव्हंट आहे टच ऑफ इनर पॉवर. ते दर आठवड्याला एक ब्लॉग लिहितात, गेली अनेक वर्ष लिहितात. त्यातनं ते एक बुक कलेक्शन तयार होतं. हे टेल मी अबाउट दिस मनी मॅग्नेटिझम. हे पण स्वामी क्रियानंदाजींनीच लिहिलेलं आहे. त्यांचं गोल एकच होतं की ही शिकवण आहे, इट हॅज टू बी नॉट टू प्रॅक्टिकॅलिटी. आणि त्याच्यामध्ये पण इनफॅक्ट अजून एक पुस्तक आहे जे इथे नाही आहे, त्याच्यावर त्यांनी पूर्ण एक कोर्स लिहिला आहे, मटेरियल सक्सेस थ्रू योगा प्रिन्सिपल्स. आणि त्याचाच एक जिस्ट पण यातनं सुरुवातीला मिळू शकतो. आर्ट ऑफ सपोर्टिव्ह लिडरशिप झालं. ओके. हे मर्चंडाईज सिंगल डिस्क. हे काही इन्स्पिरेशनल गोष्टी, पिक्चर्स आहेत, क्रियामाला आहे त्या की जेव्हा जे क्रियायोग करतो तेव्हा जनरली आम्ही 108 क्रिया दररोज सकाळ संध्याकाळ करतो किंवा 12च्या मल्टिपलमध्ये. या सगळ्या क्रियामाला आहेत. ऑफकोर्स स्टॅच्यूज आहेत. आणि टेल मी समथिंग अबाउट फाइंडिंग हॅपीनेस. ॲक्च्युली दॅट इज इम्पॉर्टंट. हा एक मूव्ही आहे, प्रॉपर कमर्शियली प्रोड्युस्ड मूव्ही, जो आनंदा विलेज, जिकडे स्वामी क्रियानंदाजींनी पहिल्या स्पिरिच्युअल कम्युनिटीची स्थापना केली आहे, त्याच्यावर काढलेला मूव्ही आहे. तो सगळ्या इथे भारतामध्ये पण थिएटरमध्ये रन करत होता. आणि इट्स अ ब्युटिफुल मूव्ही. डॉक्यू ड्रामासारखा आहे, पण त्यातले लोक जी बोलतात ती खरी लोक आहेत. ड्रामा का म्हणलं तर एक फिक्शन आहे छोटासा की कोणीतरी जाऊन त्या आनंदा विलेजमध्ये बोलत आहे, पण एक मॉडर्न योगीची लाईफस्टाईल काय असू शकते त्यासाठी तो पुस्तक काढलेला आहे. आणि मग सगळे लोक आपापल्या पद्धतीने शेअर करतात की मी हे करते तिथे, आणि व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स हॅज बीन. व्हेरी ब्युटिफुल. 90 मिनिटाचा मूव्ही आहे, यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. हायली रिकमेंडेड. यूट्यूबची लिंक टाकायचा प्रयत्न करतो मी. हो हो हो, मी शेअर करीनच. आणि टेल मी अबाउट दिस सेक्शन. इथे काही ट्रान्सलेटेड सेक्शन्स आहेत जे स्वामीजींचं
पुस्तक आहे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये आता हळूहळू ट्रान्सलेट होत आहेत. हा आता हिंदी सेक्शन झाला. राजयोगा, ऑफकोर्स ऑटोबायोग्राफी ऑफ योगी तर आहेच आहे. हे स्वामीजींनी लिहिलेली त्यांच्याविषयी. कारण ऑटोबायोग्राफीमध्ये काय होतं, तर योगानंदजींनी फक्त त्यांचे एक्सपिरियन्स लिहिले होते, त्यांच्याविषयी नव्हतं लिहिलेलं. मग स्वामीजींनी त्यांच्याविषयी लिहिलं. मग हे भगवद्गीता ह्याच्यामध्ये काय आहे? हे काय सीडीज आहेत का या? नाही नाही, हे छोटंसं म्हणजे फक्त त्याच्यामध्ये व्हर्सेस आहेत. ह्याच्यामध्ये थोडं त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे पण आहे. हा मराठी सेक्शन आहे, थोडासा इकडे कुठेतरी असेल. आणि ही जी आहे ना हँडबुक ऑफ डिसायपलशिप, आणि हा जो सेक्शन आहे ते आमच्या कोर्स बुक्स आहेत. राजयोगा झालं, हे झालं, हे जेव्हा जेव्हा मेडिटेशन क्लासेस करतो त्यावेळेला हे टेक्स्ट बुक होतं. राजयोगा टेक्स्ट बुक आहे लेवल 2चं. जसं एज्युकेशनचं म्हणून मी बघितलं ना, आनंद योगा फॉर किड्स आला तिकडे आहे. आणि हे इकडचं पुस्तक दाखवतं तुम्हाला की जीवन के लिए शिक्षा, एज्युकेशन फॉर लाईफ त्याचं नाव आहे. आणि हे ऍक्च्युली सगळ्या पालकांसाठी, सगळ्या टीचरसाठी उपयुक्त आहे. कारण ते एक पर्स्पेक्टिव्ह देतात की काय चालू आहे त्याचं. अमित, थँक्यू व्हेरी मच. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला. देवबाजाकडनं धन्यवाद. माझा पण धन्यवाद. मला पण छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा